नमस्कार शेतकरी मित्रांनो स्मार्ट फार्मर वगैरे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आज आपण भेंडी उत्पादक शेतकऱ्याच्या शेतात आलो आहे। त्यांनी 1 एकर भेंडी लागवड केलेली आहे। आज आपण त्यांच्या शेतात येऊन त्यांची मुलाखत घेणार आहोत, किती भेंडी निघते, तर शेतकरी मित्रांनो फवारणी नियोजन कसं असतं, खत नियोजन कसं असतं, लागवडीनंतर किती दिवसांनी त्यांनी खत दिलं, तर आज किती तोडा होतो याची सगळी माहिती ते आपल्याला सांगणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या स्मार्ट फार्मर वगैरे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घेणे, जेणेकरून जे रिझल्टचे व्हिडिओ असतात ते तात्काळ आपल्याला पाहायला मिळत असतात। तर नाव सांगा। नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझे नाव नाना नागो कोळी हिंगोणे। 1 एकर क्षेत्रामध्ये 2.5 किलो भेंडीचे बिये लावलेले आहे। पाणी कमी असल्यामुळे ठिबकद्वारे लावण्याचा प्रयत्न केला। तर आज तुम्ही भेंडी ठिबकद्वारे लागवड केलेली आहे, तर आजच्या कंडिशनला आता पाणी नियोजन कसं करता तुम्ही? विहिरीला पाणी कमी असल्यामुळे 2 तास 3 तास एक दिवसा आड देतो। हां, त्यामुळे आमची भेंडी चांगली आहे बा। पाणी दिल्यामुळे आणि कमी पाण्यामध्ये पण चांगलं नियोजन केलं पण निघतं बा कमी पाण्यामुळे। फवारणीचा म्हणजे मावा तुडतुडा अडी असते ना, त्यामुळे 8 दिवसातून फवारणी चालूच राहते। खत नियोजन म्हणजे असं केलं आहे, 15 दिवसानंतर एक बॅग 10-26 टाकलेली आहे। उगल्यानंतर तुम्ही 15 दिवसानंतर टाकलेली आहे। तर आज तुमची भेंडी एकदम फ्रेश आहे आणि एकदम क्वालिटी एकदम सुंदर अशी भेंडी। आणि आज तुम्ही आता कालचा तोडा झाला होता तुमचा, तर कितीचा तोडा झाला, किती क्विंटल निघाली होती भेंडी? 1.5 क्विंटल पर्यंत निघालेली आहे भेंडी। तर काकाश्री, आता भेंडी लागवड केलेली आहे, तर भेंडीचं उत्पन्न चांगलं आहे, तर त्याच्यावर काय सांगता तुम्ही इतर जे शेतकरी भेंडी लागवड करतात त्यांना? भेंडीचा असं आहे शास्त्र आहे की घरचेच पाहिजे भेंडी तोडायला। मजुरांवर म्हणजे मजुरांच्या भरोश्यावर भेंडी लावू नये। तर मजुरांच्या भरोश्यावर कसं असतं, तोडता वगैरे त्याच्यानंतर त्याच्यामुळे भाव जर नसला तर आपल्याला मजुरी पण निघत नाही। पण न खचता जर चांगल्या प्रकारे भेंडीचं उत्पादन घेतलं तर चांगल्या प्रकारे आपल्याला भेंडी उत्पन्न देत असते। आज मी फवारणी करतोय। तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता, तर काकांनी त्यांनी प्रोपेक्स सुपर घेतलेलं आहे। प्रोपेक्स सुपर हे अळीसाठी काम करत असतं, प्रत्येक शेतकऱ्याला माहिती आहे। प्रतिपंप 30 ml वापरायचं आहे। साप हे बुरशीनाशक आहे, कार्बन डायऑक्साइड 12%, मेन्कोजेब 63%, आंतरप्रवाही आणि सिस्टमिक आणि कॉन्टॅक्ट दोघी प्रकारे काम करत असतं। शेतकरी मित्रांनो, फुल सेटिंगसाठी आपण 13-40-13 घेतलं आहे। प्रतिपंप 100 ग्रॅम आपल्याला वापरायचं आहे। नत्र, फुरवत आणि पालाज, फुरवत त्याच्यामध्ये हे 40% असतं आणि नत्र हे 13% असतं, पोटॅश हा 13% असतं। त्याच्यामध्ये फॉस्फरस जास्त असल्यामुळे मुळांचा आपटेक वाढत असतो आणि फुल सेटिंग जोरात होत असते। आपटेक वाढल्यामुळे अन्नद्रव्य लवकर उचलले जात असतात। शेतकरी मित्रांनो, कोणत्याही कंपनीचं मायक्रोटन घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये झिंक, फेरस, मॅग्नीज, बोरान, कॉपर असे जे घटक असतात, तर यांचा जर आपण फवारणीत वापर केला तर आपल्याला जे झाडामध्ये फ्रेशनेस क्वालिटी जे टिकत असते तर ती चांगल्या प्रकारे टिकत असते आणि आपली भेंडी ही सरळ निघत असते। कोणत्याही प्रकारचा अन्नद्रव्याची कमतरता भासत नाही। तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने काकांनी त्यांनी भेंडी लागवड केलेली आहे आणि अशा पद्धतीने आज ते फवारणी करताय। भेंडी असं आहे, पीक असं आहे की 1 दिवस आड तोडण्यात येतं ते। जर भाव असला तर शेतकऱ्याचं सोनच समजा, आणि भाव जर कमी असला तर मजुरी निघत असते। भाव जर कमी असला तर मजुरी सुद्धा निघत नाही। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण भेंडी उत्पादक शेतकऱ्याची मुलाखत घेतली। तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या स्मार्ट फार्मर वगैरे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घेणे, जेणेकरून जे रिझल्टचे व्हिडिओ असतात ते तात्काळ आपल्याला पाहायला मिळत असतात। अशा शेतकऱ्यांची आपण मुलाखत घेत असतो, याच्यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत असतो। आणि शेतकरी मित्रांनो, तुमची भेंडी जर वाकडी होत असेल तर एक आडीचा फवारणी घेणे, आणि जर जास्त वाकडी होत असेल आणि आडी जर नसेल तर कॅल्शियम आणि बोरानची कमतरतेमुळे सुद्धा भेंडी ही वाकडी होत असते। शेतकरी मित्रांनो, असं नियोजन पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेणे। धन्यवाद।